101.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची 2 दिवसीय व्याख्यानमाला येत्या 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी मुंबईतील नेहरू सायन्स सेंटर इथं आयोजित करण्यात आली आहे. शताब्दी वर्षात याआधी दिल्ली, बंगलोर आणि कोलकाता इथं अशाच प्रकारच्या व्याख्यानमालांचं आयोजन करण्यात आलं. मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईमधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या परिसरातील 84 अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी आयोजित ई-लिलावाकरता ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 2 फेब्रुवारीच्या रात्री 11:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता ई-लिलावाचा एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल. आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं काही महत्त्वाच्या संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची केरळ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून शोभा करंदलाजे या सहप्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळतील. याशिवाय चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडे सहप्रभारी म्हणूनही काम पाहणार आहे. त्याचबरोबर राज्याचे मंत्री आशिष शेलार यांच्यावर तेलंगणातल्या पक्ष प्रभाऱ्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बूथ स्तरावरील अधिकारी हे देशातल्या निवडणूक आधारित लोकशाहीचा पाया असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलंय. नवी दिल्लीत भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं आयोजित आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक व्यवस्थापन परिषदेत ते आज बोलत होते. भारत ही लोकशाहीची जननी आहे आणि प्रत्येक पात्र मतदाराचा समावेश करून अचूक मतदार याद्या राखणं हे लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. या परिषदेसाठी 32 देशांमधले सुमारे 71 प्रतिनिधी नवी दिल्लीमध्ये दाखल झाले आहे. केंद्र सरकारनं भारतीय लघु उद्योग विकास बँक सिडबीमध्ये 5,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे 25,75,000पेक्षा जास्त सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगातल्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांची भेट घेऊन राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या प्रस्तावाचं सादरीकरण केलं. या प्राधिकरणाला मंजुरी मिळाल्यास ते देशातलं पहिलं राज्यस्तरीय नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण ठरेल. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नॉन लिनियर फ्रॅक्टल डायनामिक्सवर आधारित 3D प्रिंटिंग प्रणाली विकसित करून आंतरराष्ट्रीय पेटंट मिळवलं आहे. या यंत्रणेमुळे अचूक, कार्यक्षम आणि नक्कल न करता येणारी उत्पादनं तयार करता येतात. या संशोधनामुळे एरोस्पेस, जैववैद्यकीय उपकरणं आणि अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्यात मोठा उपयोग होण्याची शक्यता आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.